श्री सत्यनारायण महाराज की जय। देवाला असा पानामध्ये पूजेचा जो जेवण असतो प्रसाद बोलला जातो, प्रसादच असतो। सर्व प्रसाद वगैरे रेडी झालेले बाप्पाची। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना आपल्या गणपती बाप्पा आणि गौराईचं विसर्जन आहे। तर मस्त धूमधडाक्यात आमच्या गावामधून विसर्जन केला जातो आणि विसर्जनाच्या दिवशी ना आमचे शशिकांत काका आहेत त्यांच्या घरी गणपती बसतो, तिथे सत्यनारायणची पूजा असते ना, पूजा ठेवलेली आहे। म्हणजे दरवर्षीच असते पूजा। तर आता आपण तिथेच चाललेलो आहोत। पूजा झाल्याच्या नंतर गावात विसर्जन सुद्धा असणार आहे बाप्पाचे ना। आम्ही आता पूजेच्या पाया पडायला जात आहे। तर पूजेच्या पाया पडायला आम्ही त्यांच्या घरातनं कोण मेन असतं त्यांची ओटी भरली जाते आमच्याकडे, ती ओटी घेऊन जाते। हे नारळ आहे आणि तांदूळ वगैरे, हा ब्लाऊज पीस काकांच्या घरी आलो होतो। पूजेचं आपलं डेकोरेशन बघा कसं आहे ते। हे पार्ले बिस्किट आहे, बिस्किटांचं हे बनवलंय, मारी बिस्किट पार्ले बिस्किटांचं बनवलंय, छान एकदम आहे। काय बोलताय? हा, ही कवलं पार्ले बिस्किटांची बनवलेत आणि कोणी आहेत मारी बिस्किटांची, छान गेलंय। सर्वामुखे जगदंबे उदो उदो श्री गावदेवी माते के जय। मंगल मूर्ते मोरया श्री सत्यनारायण महाराज की जय। देवाला सत्यनारायण देवता पादोदक तीर्थम प्रिया तीर्थ प्राच्य प्रसादाचा जोडून घ्या। आता आरतीची सुरुवात होते, सर्व मंडळी आले तिकडे बघा। मंगलमूर्ती मोरया श्री सत्यनारायण महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। मी आपला एकटा म्हणतोय, बाकी सगळे ऐकताय। पूजा आता संपन्न झालेली आहे, आता सर्वजण पाया पडून घेतोय। तिकडे प्रसाद वगैरे रेडी करतात। प्रसाद खाल्लाय, आता जेवायला बसलोय बघा। जेवणामध्ये चण्याची डाळ आहे, चण्याची भाजी आहे, इकडे बाऊचे आहेत, ह्या मिरचीचा थोडासा भाजी असते, त्याच्यानंतर भात आणि इकडे पापड आहे। गावच्या साईडला ना तसा पानामध्ये पूजेचा जो जेवण असतो प्रसाद बोलला जातो, प्रसादच असतो। सर्वजण जेवायला बसले ते बघा, पंक्तीत जेवतात सर्वजण आणि इकडे वाढायला सर्व महिला आहेत। जेवायला सुरू करूया आता। आता जी पूजा आहे ती संपन्न झालेली आहे। काकांची इथे सत्यनारायणची पूजा होती आणि दरवर्षी पूजा असते आणि प्रसाद होता ना, एक प्रसाद पूजेचा तीर्थ प्रसाद आणि जेवण वगैरे सर्व होतं। हा, तर छान पूजा झाली ना, मस्त डेकोरेशन पण छान झालं। डेकोरेशन मस्त केलेला, जो पूजेचं सर्व बांधलेला ना ते बिस्किटांचा सर्व रेडी केलेला, मारी आणि पार्लेजी बिस्किट। तर आता ना संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत, गणपती विसर्जन आहे आज आमच्या गावात। तर आता सुरुवात होणार आहे, ढोल ताशामध्ये सर्व बाप्पाचं विसर्जन करतात इकडे आमच्या गावी। तर आता निघालेलोच आहोत, चला तर आता आपण बाप्पाला विसर्जन करायला जाऊया। आणि पहिला गणपती जो काकांच्या तिथून निघतो, काकांचा जो गणपती असतो तिथूनच म्हणजे एक एक गणपती निघायला सुरुवात होते, मग पूर्ण गावातून एक फेरा मारून डायरेक्ट आपल्या नदीच्या इथे गणपती विसर्जन करतात। सर्व प्रसाद वगैरे रेडी झालेले आहे बाप्पाची, काढल्याच्या नंतरला ना सर्वांना प्रसाद केली जाते। जबरदस्त हो,
प्रसादीमध्ये ना हे लाडू आहे, त्याच्यानंतरला ॲपल, हा फोपणीच आहे, मोसंबी सारखाच असतो. आणि हा इकडे मोसंबी आहे. हा काय पप्पा? लाडू आहे. हा पण लाडू आहे ना? लाडू येतो. हा मोठा लाडू येतो, त्याचे तुकडे गेले. आणि हा इकडे डाळिंब आणि हे मोदक आहेत. गणपती बाप्पा गल्लीतले 3 गणपती निघाले दादा, आणि इकडे एक गौरी आहे. मामाच्या इथे आलोय, मामाचा पण गौरी गणपती निघालाय. मंडळी आता जवळपास सर्व आपले गावातले गणपती आणून झालेत, फक्त एक बाकी आहे फणसवाडीतला. आता सर्व गणपती ऑलमोस्ट गावच्या बाहेर आलेत, आणि इथून आपल्याला जायचं आहे आमच्या गावच्या भारजा नदीच्या इथे. त्या साईडला तिकडे गणपती विसर्जन होतो आपल्या गावचा. मंडळी असताना आमच्या गावी पूर्ण नाचवत गाजवत गणपती बाप्पा आणि गौरीला विसर्जन केले जाते. असाच ना दरवर्षी एकदम जल्लोषात उत्साहामध्ये आपल्या बाप्पाला विसर्जन केले जाते, आणि खूप भारी मजा असते. बघता आपल्या गावची केवढी मंडळी आहे, दरवर्षी एकदम जल्लोषात नाचतात, गातात आणि फुल एन्जॉय करतात. मंडळी आता आलेलो आहोत आपल्या नदीच्या इथे, आणि बघा सर्व गावातली मंडळी, शेतं वगैरे बघा मस्त एकदम भरलेली आहेत, आणि ती इकडे आमची लिखी आहे, त्या साईडला विसर्जन होतं. आता पोहोचलोय आपल्या नदीच्या इथे. बघा इथे आमची जेटी आहे, जेटीच्या इथे ना आरती वगैरे होते. सर्व गणपती बाप्पा आता आलेले आहेत. ते बघा त्या साईडला पण दुसऱ्या गावचे गणपती बाप्पा विसर्जन करायला येतात. तिकडे बरीच पब्लिक आहे, आणि हा आमचा होडीवाला पण आला इकडे. आज पाण्याला जरा भरतीच आहे, म्हणजे पाणी जास्त आहे. मागच्या टायमाला 1.5 दिवसाच्या टायमाला ना पूर्ण ओटी झालेली, पूर्ण तिथपर्यंत पाणी होतं. म्हणजे चांगला होता पोहायला वगैरे लहान मुलांसाठी. आता जरा पाणी जास्त आहे.
मोरया मोरया चैन बडे ना आम्हाला मोरया. ही आपली भारजा नदी आणि भारजा नदीच्या याच्यात गणपती बाप्पाचे विसर्जन होते. तिकडे पण पलीकडे पण ना बऱ्याच गावाची मंडळी आलेली आहेत. ते बघा त्या साईडला बघा, त्या साईडला पण आलीत विसर्जन करायला. विसर्जन झाल्याच्या नंतरला ना समुद्रातून ही सोनासकडी आणली जाते. बाबा काय करते? सोनासकंडी म्हटल्याने सर्व घरामध्ये आपल्याला ठेवायची असते आणि आपण झाडं वगैरे लावतो त्याच्यावरती टाकायची असते, म्हणजे त्याच्यातून आपल्याला फळं मिळतात. ही देवाची एक कृपा आहे आपल्याकडे, प्रथा आहे, पारंपरिक परंपरा आहे. हा विसर्जन मस्त झालेलं आहे. आता घरी निघालोय आपण. सर्व माणसं बघा एक एक करून चाललेले आहेत आता घरी. संध्याकाळचं क्लायमेट बघा किती सुंदर झालेलं आहे. बघा ढग वगैरे एकदम छान दिसतात. हे बघा संध्याकाळचं आपलं गाव किती सुंदर दिसतंय. सगळे आता एक एक करून निघालेत घरी जायला. गजा गजा बोपली बाजा सोन्यासकंडी. हे बघा अशी ना प्रथा आहे आपल्याकडे, अशी उडवली जाते सोनासकडी. मामाची पडवळ वाढून दे. तर मंडळी आता घरी आलेलो आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालो, भिजलेलो विसर्जनात, मस्त पाण्यामध्ये गेलेलो आपल्या नदीमध्ये पोहायला. तर छान वाटलं, म्हणजे विसर्जन पण एकदम मस्त हे झालं ना. सर्व मस्त व्यवस्थित सर्व गणपती विसर्जन पार पडले. आता आपल्या घराला आली आपण. आणि आज सत्यनारायणची महापूजा पण होती काकांची इथे, शशिकांत काकांची इथे. तर ती सुद्धा छान झाली आणि विसर्जनाच्या टायमालाच असते ती पूजा, दरवर्षी त्यांची इथे केली जाते. तर आज तुम्हाला पूर्ण गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे केला जातो ते पाहायला मिळालं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.